महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तुपलोंडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख तसेच जनहित कक्षाचे ॲडव्होकेट देवाशिष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व नव्या सदस्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। या कार्यक्रमात शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, सचिव सुशांत शेलार, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गेले 20 वर्ष मनसे सोबत असणारे व मनसेचे प्रवक्ते असणारे हेमंत कांबळेंनी आज अचानकपणे शिंदे गट जॉईन केला। माझ्याबरोबर स्वतः हेमंत कांबळे त्यांच्याशी जाणून घ्या। हेमंतजी, 20 वर्ष तुम्ही होतात, आज अचानक सोडचिठ्ठी दिली, काय सांगाल? 20 वर्ष पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम केलं। खरं तर माझा राजकीय कारकीर्द ही साधारण एक 27-28 वर्ष, पण त्यातली 20 वर्ष मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काढली। अनेक पदांवरती होतो, उपविभाग अध्यक्ष होतो, विद्यार्थी सेना, आता 11 वर्ष मी जवळजवळ विभाग अध्यक्ष होतो, प्रवक्ता आहे 3 वर्षापासून। अनेकांना असं वाटत असेल की कदाचित मी उमेदवारी वगैरे मिळाली नाही म्हणून नाराज वगैरे। उमेदवारी हा प्रश्नच नाही, कारण तसं जर असतं तर मी साधारण 14 वर्षापूर्वीच पक्ष सोडला असता। तुम्हाला माहित असेल की 2012ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यासाठी उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या होत्या। या परीक्षांचे मॉडेल टेस्ट पेपर मी स्वतः बनवले होते आणि आमच्या अनेक जे इच्छुक उमेदवारांच्यासाठी सराव परीक्षा पण केल्या होत्या। पण अशा वेळेला जेव्हा तुम्हाला सुशिक्षित उमेदवार हवे होते, तेव्हा माझ्याऐवजी 5वी शिकलेल्या एका व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली। मी तो निर्णय मान्य केला। तर संघटना, पक्ष, इथे शिस्त खूप महत्वाची असते। मी कोणताही तिथे माझा प्रोटेस्ट रजिस्टर नाही केला, त्या उमेदवाराचं काम केलं। पण त्याच्यानंतरही पक्षाचे अनेक आंदोलनं झाली, अनेक कार्यक्रम असतील, हे मी याच्यासोबत रागवत होतो। आत्ता ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी काही 2 ठिकाणी इच्छुक होतो, एक वॉर्ड नंबर 26 आणि 36, आणि 26 नंबर वॉर्डमध्ये ह्या पक्षाचा निवडणूक जो नगरसेवक निवडून आणू शकलो असतो अशी माझी एक धारणा होती। ठीक आहे की जागा वाटपात ती सीट शिवसेनेला गेली, पण मला वाटतं गेले 5-6 महिने ज्या पद्धतीने मला डावललं जात होतं पक्षाच्या प्रक्रियेतून, मी सन्माननीय राजसाहेबांना पण याची संकल्पना आणि त्यांनी त्याबाबत अनेकांना संबंधींना सूचनाही दिल्या होत्या, तरीही जे राजकारण चाललं होतं तर मला वाटतं तो वाद मला नको होता। मला कोणत्याही प्रकारचे वाद करायचे नव्हते, म्हणून मी मार्ग एक शोधला। हेमंतजी, अनेक केसेस तुम्ही मनसेमध्ये असताना आपल्या अंगावरती घेतलेत, काय सांगाल त्याबद्दल? नाही, म्हणजे पक्ष सोडल्यानंतर माझ्याकडे बॅलन्स काय राहिलं तर पक्षासाठी घेतलेल्या 7 केसेस आणि मला त्यामुळे मिळत नसलेला पासपोर्ट। म्हणजे आज राजकीय कार्यकर्त्याची ही एक खंत असते की तो पक्षासाठी अगदी जीव तोडून मेहनत करतो, आंदोलनं करतो, केसेस घेतो, त्याला जेव्हा नोकरीसाठी PCC सर्टिफिकेट लागतं पोलिसांचं, ते मिळत नाही, पासपोर्ट मिळत नाही। या गोष्टी कार्यकर्त्यासाठी खूप हे आहेत, भावनिक आहेत सगळ्या, आणि मी पण त्या बाबतीत खूपच भावनिक झालो। मी जेव्हा हिशोब मांडला तर माझ्या हातात काय आलं तर मी 2019ची जेव्हा पक्षाची स्थिती वाईट होती तेव्हा लढवली निवडणूक, आणि मग ह्या जमा झालेल्या केसेस। म्हणजे काय सांगाल, तुम्ही शिंदे गटामध्येच का केला? बाकी पक्ष होते, मग शिंदे गटच का? बघा कसं आहे ना की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आधी शिवसेनेत कार्यकर्ता होतो, शिवसेनेचा कार्यकर्ता होतो, आणि कुठेतरी शिवसेना या नावाशी DNA जुळतो म्हणून शिवसेनेत आलो। आणि शेवटी सत्ताधारी पक्ष आहे आणि माझ्या डोक्यामध्ये अनेक संकल्पना अशा आहेत ज्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या उपयोगी पडतील। मग त्या पर्यटन असेल, पर्यावरण असेल, महिला सुरक्षा असतील, रोजगाराच्या संकल्पना असतील, शहर नियोजनाच्या असतील, तर त्याच्यावर मी काम केलेलं आहे। तर मला वाटतं मी त्या सत्ताधारी पक्षाबरोबर जावं म्हणून मी शिंदे गटात गेलो। आम्ही तुम्हाला स्वतःहून जाऊन बघितले, तुम्ही एक चांगले वक्ता आहात, नेहमी तुम्हाला टीव्हीवरती बघतो, अशा प्रकारे तुम्हाला डावलण्यात आलं तर तुम्हाला ऍक्च्युली कारण काय वाटतं? म्हणजे काय कारण होतं असेल? नाही, डावलणं कसं आहे ना की असुरक्षितता, म्हणजे
स्पर्धेला घाबरणारी लोक असतात त्यांनी सुरक्षितता कुठेतरी त्यांच्या मनात आली आणि त्याच्यानंतर हे प्रकार सुरू झाले. तर मला वाटतं तो त्यांचा स्वभाव आहे. आणि मला एक गोष्ट आहे की याच्यामुळे मी भूतकाळाबद्दल बोलणार नाहीये. या वर्तमानात पाय रोवून भविष्याकडे कसं बघायचं आणि पुढची वाटचाल करायची आणि त्यात जी आपल्याला जी आवड आहे मग ती समाजसेवेची किंवा जे काय गोष्टी आहेत त्या तिथून साध्य करायचं एवढं मी आता निश्चित केलेलं आहे. शिंदे गट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही पद त्यांनी दिलं की काय? नाही, कसं आहे की माझं त्यांच्याशी जे बोलणं झालंय तर मी त्यांच्याकडे काय आव्हान सव्वा कोणत्याही प्रकारच्या अशा मागण्या केलेल्या आहेत. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढचे 4 वर्ष कोणतीही निवडणूक नाही. म्हणजे तशा काही अपेक्षा नाही आहेत की आमदारकी हवी आहे, खासदारकी हवी आहे, कोणत्या अजून कोणती पदं, असं काही नाहीये. पण मी म्हटलं तसं की मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत करण्यासारख्या आणि ज्या मला कराव्याशा वाटतात त्या करण्याची मोकळीक त्यांनी मला दिलेली आहे. त्यामुळे त्या प्रकारे मी काम करणार आहे तिकडे. एवढे वर्ष तुम्ही राज ठाकरे बरोबर होतात, काय सांगाल त्यांचे एकंदरीत त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याकडून खूप काही शिकलो. म्हणजे एकमेव माणूस ज्याने महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट बनवली जी देशात कुठेही बनली नव्हती. अनेक गोष्टी शिकलो. त्यांचं वक्तृत्व असेल, विचार करण्याची पद्धत असेल, अनेक गोष्टी शिकलो. मला त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये. पण एक गोष्ट आहे की एवढा मोठा पक्ष सांभाळताना कदाचित त्यांच्याकडे माझ्याकडे दुर्लक्ष झालं असेल. त्यामुळे ही गोष्ट मी सांभाळून घेतली पाहिजे, मी समजून घेतली पाहिजे. तर त्यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. हे होते हेमंत कांबळेजी, जे मनसेनंतर आता शिंदे गटमध्ये प्रवेश केला आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.